एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होत असलेली वाढ आणि त्याच परिस्थितीमध्ये इंधन तुटवडा या अनेक संकटांना जे आहे ते वाहनधारकांना सामोरं जावं लागतं. आत्ता आपण शिर्डीजवळील पेट्रोल पंपावरती आणि या ठिकाणी डिझेल शिल्लक नाही असा फलक जो आहे तो पाहायला मिळतोय. या पेट्रोल पंपावरचं डिझेल जे आहे ते संपलेलं आहे आणि जो पुरवठा आहे तो देखील काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. दुसरीकडे पेट्रोल पुरवठा जो आहे तो सध्या सुरू आहे, मात्र डिझेल संपल्यानं अनेक वाहनधारकांना त्रासाला समोर जावं लागतंय, मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. या परिसरातले अनेक जे पंप आहेत ते पंप जे आहेत त्याच्यावर डिझेल संपल्यामुळं जे भाविक आहेत किंवा वाहनधारक आहेत त्यांना या इंधन तुटवड्याचा फटका बसतोय. शिर्डी आणि शनी शिंगणापूरला जोडणारा हा महामार्ग आहे आणि या महामार्गावरचे अनेक पेट्रोल पंप जे आहेत त्यावर डिझेल संपल्याचं जे आहे ते चित्र पाहायला मिळतंय. एकंदरीत जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी शनी शिंगणापूर अशी देवस्थानं असल्यामुळं या परिसरामध्ये भाविकांचा राबता जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. तर दुसरीकडे या इंधन तुटवड्याचा फटका जो आहे तो साईबाबा संस्थांच्या वाहनांना देखील बसतो आहे. कारण भाविकांना सेवा जी पुरवली जाते साईबाबा संस्थांकडून मोफत बस सेवा ती मात्र काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं. कारण अनेक पेट्रोल पंपावर डिझेल शिल्लक नाही. ज्या ठिकाणाहून साईबाबा संस्थान डिझेल वाहनांमध्ये भरतं त्या ठिकाणी असा डिझेल शिल्लक नाही असला फलक जो आहे तो पाहायला मिळतोय. त्यामुळे त्या सेवेवर देखील परिणाम झालेला आहे. जनता जी आहे आता त्रस्त झालेली आहे. हा इंधन पुरवठा कधी सुरळीत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीतच जर बघितलं तर भाविकांना मोठा मनस्ताप या डिझेल शिल्लक नसल्यामुळे होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.